नदी ओरडून सांगते भीमा कोरेगावची कहाणी. 28,000 पेशव्यांच्या चिंध्या चिंध्या केल्या त्या 500 महारांनी. छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे करण्यात आले व ते इंद्रायणी नदीत फेकले व फतवा काढण्यात आला. जे कोणी ह्याच्याविषयी चर्चा करेल त्याचेही हेच हाल केले जातील. तर जनापरतीन कपडे धुण्यासाठी गेली, तिच्या हाताला एक मांस आलं, ती चवताळली, अरे इंद्रायणीच्या पात्रात हे बोकडाचं मांस. ती चवताळून मांस फेकली. ते मांस जाऊन धनगराच्या पायथ्याशी पडलं. ए जणे काय करतेस? अरे बघ ना मामा, इंद्रायणीच्या पात्रात कोणीतरी बोकडाचं मांस टाकले. जणे हे बोकडाचं मांस नाही, आपला राजा संभाजी महाराज कापला गेला आणि फतवा काढलाय. जे कोणी ह्याच्याविषयी बोलल त्याचे हेच हाल करण्यात येईल. जना पाटील घाबरली, राधा पाटलींकडे गेली. ती रडली, धडपडली, आपल्या राजाला न्याय मिळालाच पाहिजे, राजाच्या आरतीला खांदा दिलाच पाहिजे. राजाचे तुकडे तुकडे करून इंद्रायणीच्या पात्रात टाकलेला आहे. कोणीही तिची साथ देणार. रडली, धडपडली, राधा पाटील साथ देणार, धानोजी पाटील साथ देणार. तेव्हा महारवाड्यातली माणसं उठली आणि जना परतीनला म्हणाली, ए जने तू घाबरू नकोस, छत्रपती शिवाजी महाराजाच्या पालखीला आम्ही खांदा दिलाय आणि संभाजी राजाची तर गोष्टच वेगळी. संभाजी राजा आमच्याच घरात आमच्याच हातच्या घुगऱ्या खाऊन मोठा झालाय. तेव्हा महारवाड्यातली माणसं उभं राहिली. ढगोजी, मंगोजी हे जना पाटील सोबत निघाली. घरातील सगळे माणसं साडी चोळी जे काय भेटेल ते घेऊन निघाले. रात्री 12 वाजता इंद्रायणीच्या पात्रात उतरले. एकाच्या हाताला कान, एकाच्याला जीभ, हे सगळे अवयव जवळ घेतले. त्यांनी त्या अवयवांना बांधलं आणि जवळच वडू बुद्रुकमध्ये गोरखनाथ बाबा, त्या बाबाला जाऊन म्हणाले, हे आमचा राजा आहे, ह्या राजाच्या पार्थिवाला अग्नी दे. तेव्हा कोणीही साथ देत नव्हती, अग्नी द्यायला मनाई करत होती. तेव्हा महारवाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना अग्नी देण्यात आली आणि बाणेदारपणे छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी दिली. पेशव्यांच्या काळात महार लोकांना खूप नीच लेखलं जात होतं. त्यांच्या पाठीला झाडू व गळ्यात मडकं असायचं. त्यांच्या थुंकीनेही जमिनीला इटाळ व्हायचा. त्यांची सावली पडली तरी इटाळ व्हायचा. गाव कुसा बाहेर राहायचा माणूस, त्याला पाणी पिण्याची परवानगी नव्हती. कोणीतरी पाणी द्यावं लागायचं, पाणी वाढावं लागायचं. अशा परिस्थितीत लोक होते. जेव्हा इंग्रजांचा आणि पेशव्यांचा लढा सुरू झाला तेव्हा सिद्धनाथ महार हे पोहोचले पेशव्यांकडे आणि म्हणाले, आम्ही तुमच्या बाजूने युद्ध करू, पण आमच्या गळ्यातलं मडकं आणि पाठीचा झाडू निघला पाहिजे. तेव्हा पेशव्यांचा बाजीराव चिडला आणि म्हणला, हे शक्य नाही. तुम्ही दलित आहात, तुम्ही शूद्र आहात, तुमच्या पाठीला झाडू आणि गळ्यात मडकं हे कधीही निघणार नाही. मग सिद्धनाथ महार म्हणाला, मग ठीक आहे, आम्ही इंग्रजांकडून लढा. कारण त्याला असं वाटत होतं, ज्यांच्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू आहे त्या माणसांच्या हातात तलवार कशी येईल, त्या माणसांना युद्ध करायला जमणार नाही. हे पेशव्यांच्या बाजीरावाचं म्हणणं होतं. आणि मग नंतर जे सिद्धनाथ महाराजाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांकडे गेले आणि इंग्रजांपुढेच हा प्रस्ताव मांडला. इंग्रज म्हणले, तुमचं सगळं तुमच्या हातात असेल, तुमच्या पाठीला झाडू नसेल, गळ्यात मडकं नसेल, तुमचे राज्य तुम्ही असाल. म्हणून इंग्रजांनी साथ दिली, त्यांच्यामधला योद्धा उभं केला, त्यांना लढायला शिकवलं, तलवारी त्यांच्या हातात दिल्या. महार लोक खूप संतापलेले होते, कारण त्यांच्यावर खूप अत्याचार, खूप अन्याय केलेला होता. खूप अत्याचार, अन्याय केल्यामुळं शेवटी 1 जानेवारी 1818 सकाळी 10 ते 11च्या दरम्यान युद्ध सुरू झालं आणि 28,000 पेशव्यांना 500 महारांनी चिंध्या चिंध्या केल्या. एवढं की तो पेशव्यांचा बाजीराव भीमा कोरेगावच्या भीमा नदीमध्ये उताना पडला, म्हणजे त्याला मारण्यात आलं आणि काही पेशवे पळून गेले. आपल्या महाराजांचं म्हणणं होतं, जरी लढलो पडलो तरीही मारायचं नाही, मराल पण मागं वळणार नाही. म्हणून त्यांनी फक्त 500 लोकांनी 28,000 लोकांना मारले. म्हणून हा इतिहास इंग्रजांच्या इतिहासामध्ये आहे. जेव्हा बाबासाहेब बाहेर देशात शिकायला होते तेव्हा इंग्रजांच्या इतिहासामध्ये ही गोष्ट नमूद होती. तेव्हा बाबासाहेबांना वाटलं, एवढा मोठा इतिहास माझ्या जातीचा माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि मला माहीत नाही. तेव्हा बाबासाहेब त्या इतिहासाचं पूर्ण वाचतात. हे महाराष्ट्रामधील पुण्यामधील
कोरेगाव हे इथलं ठिकाण आहे जे माझ्या जातीचा पराक्रम आहे एवढा मोठा. ते विजयस्तंभ हे इंग्रजांनी बांधलेलं आहे ह्या पाचशे महाराजांच्या नेतृत्वासाठी, पाचशे महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून. तेव्हा जेव्हा हे बाबासाहेब इतिहास वाचतात तेव्हा बाबासाहेब तिथे येतात आणि भाषण करतात. मला अभिमान वाटतो की मी ह्या जातीत जन्माला आलो. वेळ प्रसंगी इंग्रजांची साथ देऊन लढा केला आणि पेशव्यांच्या विरोधात लढा करून 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापलं. म्हणजे ते किती मोठे वीर योद्धा असतील. तेव्हा बाबासाहेबांना अभिमान वाटतो आणि बाबासाहेब लोकांना सांगतात त्या इतिहासाबद्दल, तेव्हा लोकही विचार करू लागतात. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारीला हा शौर्य दिन म्हणून उत्सव साजरा केला जातो. जर बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला नसता तर दरवर्षी भीमा कोरेगावचा इतिहास घडला असता. जर विनाशाची आमचे नाते असेच जुळले असते तर आम्ही घरातही साप पोसले असते. आम्हाला बुद्धाची ओळख झाली नाही तर आम्ही तुम्हाला घरात घुसून जिवंत जाळले असते, नाहीतर आम्ही तुम्हाला घरात घुसून जिवंत जाळले असते. जो 1 महार आणि 56 ठार होता ना, त्यालाच सिद्धनाथ महार म्हणतात. जगातील सर्वात मोठा जिल्हा बिहार म्हणतात. जगातील सर्वात मोठा जिल्हा बिहार म्हणतात. शत्रूवर हल्ला होतो त्याला प्रहार म्हणतात आणि एकटाच 56 जणांना लढतो त्याला महार म्हणतात. हा होता भीमा कोरेगावचा दैविद्यमान इतिहास. जेव्हा बाबासाहेबांनी हा इतिहास जगासमोर आणला तेव्हाच खऱ्या युद्धाला सुरुवात झाली आणि नंतरच बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केली, महाडचा सत्याग्रह केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू धर्माला नाकारून बौद्ध धर्म स्वीकारला. जगाच्या इतिहासातला एवढा मोठा इतिहास आहे जे 500 महारांनी 28,000 पेशव्यांना कापलं, त्यांच्या चिंध्या केल्या. हा इतिहास दाबवण्याचा, हा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजपर्यंत आपल्या इतिहासामध्ये ही गोष्ट नमूद केली नाही, पण हे इतिहास जगासमोर यायचा होता. हे इतिहास आमच्या लोकांना कळायचा होता की आमचे पूर्वज कोण होते. त्यामुळं इंग्रज सरकारच्या इतिहासामध्ये ही गोष्ट नमूद होती आणि त्यांनी हा विजयस्तंभ उभारला होता, जेणेकरून आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण कोणाचे वंशज आहोत. आपल्या बापाने आम्हाला बुद्ध दिला तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला युद्ध शिकवले. कलम आणि तलवार हा दोन्हीही चालवता येणारे आपण आहोत. जरी आम्ही तलवारी आता ज्ञानामध्ये ठेवल्या असतील तरीही तलवारीला आमच्या गंज लागला नाही. आम्ही तलवारी चालवायचं कसं हे विसरलेलो नाहीत. आम्हाला बुद्ध दिलाय पण आम्हाला युद्धही करता येतं. ह्या जातीचे आम्ही आहोत, ह्या वंशाचे आम्ही आहोत ज्यांनी आम्हाला बुद्धही दिला आणि युद्धही दिलं. युद्ध आणि बुद्धही येणारी आम्ही. 2018 मध्ये 1 जानेवारीला भीमा कोरेगावला युद्ध झालं होतं. म्हणजे आपल्या धम्म अभियानावर ज्या ठिकाणी बौद्ध लोक येतात त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली होती. ती भिडे आणि एकबोटेने. भिडे त्याला समर्पण करत होते आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी 2 जानेवारीला महाराष्ट्र बंद केला होता, एल्गार काढला होता. हे लोक घाबरतात. जर हे लोक पहिल्यासारखे होतील तर, ह्यांना सगळा इतिहास कळला तर. पण आम्हाला इतिहास माहीत आहे, आमचे पूर्वज कोण होते. सरकारला एकच भीती, 1 जानेवारीला महार किती. म्हणून सर्वांनी 1 जानेवारीला आपल्या भीमा कोरेगावला या आणि आपल्या पूर्वजांना म्हणजे 500 महारांना मानवंदना देऊन शौर्य दिन साजरा करायला पाहिजे. शौर्य दिन म्हणजे काय? शौर्य दिन म्हणजे पराक्रम आणि त्याग ह्या गोष्टीचा हा दिवस. ह्यासाठी वेगवेगळ्या उदाहरणं आहेत, जसे की 1 जानेवारी हा शौर्य दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याचा मागचा इतिहास हा मी आत्ताच तुम्हाला पूर्ण सांगितलेला आहे आणि शौर्य म्हणजे काय हे पण सांगितलेलं